माझं म्हणणं असं आहे हरी कोर्टामध्ये मी केस दाखल करतो. मला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलाला ना. माझ्या मुलाला मजूरमध्ये जेलमध्ये माझ्या मुलाने फाशी नाही घेतली, तेही पोलीसवालेही फाशी दिले. न्याय पाहिजे. कोणासोबत तुमचं बोलणं झाला का? पोलीसवाले काय बोलत होते त्या दिवशी? ते पोलीसवाल्यांच्या सोबत माझा बोलणं नाही झाला. खाली मुलाने त्यांनी फाशी घेतली तेव्हा फोन आला होता. सकाळचे 7 वाजताना फोन आला. म्हणतं तुमचा मुलगा ईशाल गवलीने फाशी घेतले, 3 वाजताचा टायमिंग दिला. 3 वाजता फाशी घेतले. आपल्या इथं शाहीन हॉस्पिटलला त्याची बोरी घेऊन गेली मनुष्य. पण बोरी त्याची तिथे लटकलेलीच होती. मला अशी खोटी का बोलली ना? माझा मुलगा त्याला सारखी टोचन करायची. त्याच्या बहिणीला फोन 2-3 याला लेटरमध्ये वापस फोन केलेला का मला टोचन करता मनुष्य. माझा मुलगा व्यवस्थित होता, त्याचा काहीच नव्हता ना. त्याला अशी भीती होती का मला ही कधी ना कधी मारतील. आता तुमच्या हातामध्ये काही भेटला तर तेव्हाच तुम्ही काही करायचं होता ना पहिलेच. मग आता तुम्ही एवढे दिवसांनी 4 महिन्यानं आता असं केला, मग आम्हाला दुःख न होणार? अगोदरच तुम्ही करायचं होता ना. मग आता मी तर अपंग आहे, आता मला कोण सांभाळायला आहे? माझं 2 मुलांना तरीपर केलं, त्याची लहान पोरं आहे त्यांची पण. मग ती कुठं जाणार? एक केसीमध्ये काही तरीपर होत नाही. हे समजा खेळ चालले. मी कोणची नावं घेऊ शकते नाही आता. पण आता आमच्या एरियामध्ये आम्हाला जायची भीती आहे, आम्हाला घरी आमच्या जायची भीती आहे. आता त्याचं कार्य मी भाड्याच्या रूममध्ये करून राहिली. स्वतःचं घर असून जण मी भाड्याच्या रूममध्ये त्याचं कार्य करून राहिली. आम्हाला धमकी देतात. माझा एक मुलगा आहे असं म्हणजे पोटासाठी काही ना काही करतं, तर तो डेकोरेशन करतं. तर त्याला हिऱ्यामधला त्याचा मुलीचा बाप पण आम्हाला धमकी देतं. एक दीपक कोंडेकरून नाव आहे, तो धमकी देतं. एक अजून असं कपिल यादव, तो धमकी देतं. तर कशावरून देतं? आता हे आम्ही तर गावाली आहो, आम्ही तर कुठं जाणार नाही ना. मग ती लोक अशी भैया आहे तर ती कोणी इपिशी आले, कोणी इथून आले तिथून आले. ही लोक कशी आज इथं आहे तर उद्या तिकडे जाणार. आम्ही तसं बिराड उचलून जाणार नाही काय. विशालच्या आईवडिलांना संशय आहे की त्याने आत्महत्या केली नाही. सिनियर सिटीजन आहेत, मुलाप्रती प्रेम आहे त्यांचं. ते वेळोवेळी त्याच्याशी बोलले. त्यांची बहीण जेलला जाऊन भेटलेली आहे त्यांना. तेव्हा पण त्यांनी सांगितलं की मला टॉर्चर करतात म्हणून. एकंदरीत ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी विशाल गवळीचे वडील आणि त्याचे काका गेले होते आतमध्ये. पण त्यांनी जे बघितली स्थिती त्याच्यावरून त्यांचं असं मत आहे की त्याने आत्महत्या केलेली नाही. त्याला एकतर आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे किंवा त्याला जेल प्रशासनाने मारलेलं आहे. त्याच्यामुळे आता हे सगळं त्यांचं कार्य वगैरे होतं म्हणून 2 दिवस गेले त्याच्यामध्ये. आम्ही आता क्रिमिनल रिट पिटिशन हायकोर्टात दाखल करतो आहे की ह्या सगळ्या आत्महत्येबद्दल त्याची पूर्ण चौकशी व्हावी, न्यायालयीन चौकशी व्हावी किंवा समिती नेमावी, काही कसंही करावं. पण आत्महत्या आहे की खून आहे ह्याची चौकशी व्हावी, याच्यासाठी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करतो आहे त्यांच्या आईबापांच्या म्हणण्यानुसार.